अपनी विभिन्न मांगों को लेकर गोंदिया जिले में दिव्यांगों ने आज जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला। इस मौके पर सरकार से दिव्यांगों के लिए अलग मंत्रालय बनाने और मानदेय बढ़ाने की मांग की गई। गोंदिया जिले में आज दिव्यांगों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला। इस मोर्चे का उद्देश्य सरकार का ध्यान दिव्यांगों की समस्याओं और उनकी मांगों की ओर आकर्षित करना था। दिव्यांगों ने अपनी मांगों में अलग मंत्रालय की स्थापना, विभिन्न प्रशासनिक अधिकारियों की नियुक्ति और मानदेय बढ़ाकर 6,000 रुपए करने की मांग की। इस विरोध मोर्चे में 15 जिला स्तरीय और 5 राज्य स्तरीय मांगे शामिल थी। दिव्यांगों ने चेतावनी दी है कि यदि उनकी मांगे पूरी नहीं की गई तो वे राज्यव्यापी विरोध प्रदर्शन शुरू करेंगे। लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे। प्रशासन आणि नवीन सरकार यांना आम्ही 20 सूत्री मागणीचं एक निवेदन दिलेलं आहे। त्या मागण्यामध्ये आम्ही 1 महिन्याचा कालावधी यांना दिलेला आहे। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जर आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण केलं नाही तर यासारखं मोठं आंदोलन या ठिकाणी आपण जिल्ह्यापासून तर मुंबईपर्यंत आपण घेऊन जाऊ। किती दिव्यांग आहेत जिल्ह्यामध्ये? जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15,000। काय महत्त्वाच्या मागण्या आहेत? महत्त्वाच्या मागण्या आमचे शासन स्तर आणि जिल्हा स्तर असे आमचे 2 विभागामध्ये आपण आपल्या मागण्या वाटलेल्या आहे। शासन स्तरावरमध्ये दिव्यांगाचे जे मंत्रालय सरकारने मोठा गाजावाजा केला की दिव्यांगाचं मंत्रालय दिलं, परंतु त्या मंत्रालयाचे इम्प्लिमेंटेशन जे व्हायला पाहिजे जिल्हा तालुका स्तरावरपासून 2063 पदाची जे मंजुरी दिलेली आहे ते तात्काळ भरून जोपर्यंत प्रशासनाचा अधिकारी असणार तोपर्यंत आमच्या योजना धावणार नाही। दुसरं आहे आमचं की दिव्यांगांना लाडले बैलांना 6,000 देतो, सरकार किती दे कुणाला दे आमच्या पोटात दुखणार नाही, परंतु दिव्यांगांना 1500 व्हायला 75 वर्ष लागले, म्हणजे 50 वर्ष लागले। त्यामुळे आमचं मागणी आहे की आता किमान या महागाईच्या काळामध्ये आम्हाला किमान 6,000 रुपये निर्वाह भत्ता म्हणून स्वतंत्र योजना आखावी आणि 6,000 रुपये प्रमाणित आम्हाला देण्यात यावा। रोजगाराच्या संदर्भामध्ये रोजगार मिळत नाही, महामंडळामधून कर्ज घ्यावं आपण, तिथे शासकीय गॅरेंटर लागतो, त्यामुळे शासकीय गॅरेंटराची अट त्या ठिकाणी शिथिल करण्यात यावी। बीज आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आणि सर्व महाराष्ट्रामध्ये बिंदू नियमावली जी आहे आपल्या जिल्ह्याचं विशेषतः आहे की 99 पासून जिल्हा झालेला असला तरी बिंदू नियमावली या ठिकाणी तयार नाही आणि त्यामुळे हे लोक भरती करतात कसे। शंका अशी आहे की जर यांच्याकडे बिंदू नियमावली नाही या ठिकाणी तर यांनी जी वॅकन्सी सरकार भरत कशी आहे। आणि आता जे पदोन्नती दिलेली आहे आता त्या पदोन्नतीमध्ये सुद्धा बोगस सर्टिफिकेट असलेल्या लोकांचं सुद्धा प्रमोशन झाल्याचं आम्हाला कळलेलं आहे। 1 महिन्याच्या अल्टिमेट दिल्यानंतर काय करणार? काय आपण या ठिकाणी उपोषणाला बसणार।